राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. एक मराठवाड्यामध्ये बिनमिशाचा वाघमारे फिरतोय. खरं म्हणजे जंगलाचा राजा जरी सिंह असला तरी वाघाचा एक वेगळाच रूप, आणि त्यातल्या त्या वाघाच्या मिशा. आता एक बिनमिशाचा वाघ या मराठवाड्यात कुणीतरी नवनाथ वाघमारे आहेत. नाव त्यांचं वाघमारे, आणि हे स्वतःला ओबीसीचे नेते समजतात. समजा बा आम्हाला काही घेणं देणं नाही. पण या वाघमाऱ्याने जे वक्तव्य केलं ते वक्तव्य ऐकून शरमेनं मान खाली गेली. नवनाथ वाघमारे, तुम्ही जे बोललात ना, कधी सुदैवानं मला जर ही संधी मिळाली तर तुमच्या कानफाटात नक्की मारेन. अरे मराठवाडा ही संताची भूमी रे. इथं ज्ञानेश्वर, इथं एकनाथ महाराज, इथं जनार्दन स्वामी, इथं मुकुंदराज स्वामी, खूप संत होऊन गेले. अलीकडच्या काळात भगवान बाबा होऊन गेले. अरे या लोकांनी समाजाचं प्रबोधन केलं रे. समाजाला चांगल्या गोष्टी शिकवल्या. तुमच्या आरक्षणाच्या त्या भांडणामध्ये एका बाजूनं चिन्नाटांना आईचा नवरा ही भाषा सुरू झाली. मी एक व्हिडिओ केला होता यावर की बोलणं पाटलाचं नव्हं. ते एका अंधभक्तांनी मला अशी प्रतिक्रिया दिली की पाटील ही पदवी आहे, मान्य आहे, पण जे आता चिन्नाटांना आईचा नवरा जी भाषा करतात त्यांना कोणी दिली पदवी? पूर्वीच्या काळी पाटील ही पदवी देत असताना, विशेषतः हा प्रशासकीय भाग आहे, महसुली मध्ये जो मदत करतो तो माली पाटील, आणि जो शांतता राखण्यासाठी, गावाचं संरक्षण करण्यासाठी म्हणून जो कार्य करतो तो पोलीस पाटील, अशी विभागणी होती. आणि पाटीलकी सुद्धा कुणालाही मिळत नव्हती. नंतर आर पाटीलने त्याचं सगळं बोजबारा चुरून टाकला. परीक्षा ठेवल्या, हे ठेवल्या, ते चांगल्या झाले का वाईट झाले हा आजचा विषय नाही आहे. पण पाटील, त्याची भाषा, त्याचा आब काही वेगळाच होता. मी याची उदाहरणं दिलेली आहेत. कधीही पाटलाने चिन्नाटांना आईचा नवरा ही भाषा केली नाही. पण आपलं मत, आपलं म्हणणं शिव्या दिल्यावरच लोकांना पटतं, हा गैरसमज आहे लोकांचा, आणि त्याच्यातून ही भाषा आलेली आहे. ही भाषा आंदोलकाची नाही. आम्ही सुद्धा आंदोलनातूनच आलेलो आहोत. मराठवाड्याच्या विद्यार्थ्याच्या आंदोलनात आम्ही सक्रिय सहभाग होतो. आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे सुद्धा बरीच आंदोलनं केली. अशी भाषा नाही आहे. पण काय झालं की मराठा आरक्षणाचे समर्थक आणि विरोधक आता यांनी ताळतंत्र सोडून दिलेलं आहे. बस चला ठीक आहे, तुम्ही एकमेकाला शिव्या देतात, आरोप करतात, तिथपर्यंत ठीक होतं. पण मला सांगा, हा नवनाथ वाघमारे एक सवंग लोकप्रियतेसाठी, मनोज जरांगेवर मात करण्यासाठी, मराठा समाजाला खाली दाखवण्यासाठी म्हणे घाणेरडं वक्तव्य त्यांनी केलं. काय वक्तव्य केलं की मराठा समाजातील मुली ओबीसी समाजातल्या सुंदर मुलांना, पैसेवाल्या मुलांना, राजकीय घराण्यातल्या मुलांना आपल्या मोहात पाळतात आणि त्यांच्याशी लग्न करतात. नीच नवनाथ वाघमारे, एक लक्षात घे, हा तू स्त्रीचा अपमान केलायस. जी स्त्री आई असते, स्त्री बहीण असते, ती स्त्री पत्नी असते, ती स्त्री आपली मुलगी असते. अरे स्त्रीचा अपमान केला म्हणून कौरव धुळीला मिळाले. स्त्रीचा अपमान केला म्हणून रावणाची सोन्याची लंका जाळून राख झाली. रावण धुळीला मिळाला. स्त्रीचा अपमान करणारा कधीही वाचला नाही. हे पुराणात बघ, हे इतिहासात बघ, तू अगदी वर्तमानात सुद्धा बघ.
पण तू काय बोललायस? तुला बोलताना याचं भान नव्हतं? मला का राग आला याचं कारण तुला कळालं असेल. माझ्यासारख्या अनेक लोकांच्या बहिणीनं मुलीनं ओबीसी समाजातल्या लोकांशी लग्न केलं. तू काय बोललास? पैसा पाहून, रूप पाहून त्यांच्या मोहात पडतात, हे वाक्य आहे तुझं? अरे तू एकदा स्वतःला आरशात बघ. कुणी कुणाच्या प्रेमात पडावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण तुम्ही असा अपमान करावा? कशामुळे ही भाषा वापरलीस तू? आता तू माफी मागत सुटलास? अरे हा बिनमिशाचा नवनाथ वाघमारे जिथं सापडेल तिथं त्याला खेटरानं वडवलं पाहिजे. आम्ही त्या आंदोलनाची चिनाट आणण्याची आईच्या नवऱ्याच्या भाषेचं सुद्धा समर्थन केलं नाही, त्याचा विरोध केला आम्ही. अरे आंदोलन करताना भाषा सभ्य असली पाहिजे. तुम्ही असं बोलल्यामुळे 4 टाळकी तुमच्यासमोर बसलेली टाळ्या वाजवतायत, पण मला माझ्या व्हिडिओच्या खाली कित्येक लोकांना प्रतिक्रिया लिहिल्या आहेत, ही आमची भाषा नव्ह, आमचा नेता नव्ह. तुझ्या बाबतीत सुद्धा ओबीसीच्या लोकांना ही भाषा पसंत पडली आहे? कधीच पडणार नाही आहे. पण तू त्या शेकडो भगिनीचा अपमान केलास ज्यांनी त्या ओबीसी तरुणावर प्रेम केलं. आणि तुला काय मिळवायचं होतं? 4 टाळ्या मिळवायच्या होत्या, प्रसिद्धीत यायचं होतं, आणि आता माफी मागं सुटला, कुठल्या बिळात लपला हे माहीत नाही. तुला जर खरंच प्रायश्चित्त घ्यायचं असेल तर तू जा अहिल्यादेवी, माता अहिल्यादेवीच्या गावी तू जा, माता अहिल्यादेवीच्या माहेश्वरी, आणि तिथं जाऊन नाक घासून तू माफी माग. अरे याच माता अहिल्यादेवीच्या घराण्यात, होळकर घराण्यात विवाह मराठा समाजातल्या लोकांशी झालेला आहे. तू काय बोलतोयस? तुला याचं भान आहे? आणि तुला काय वाटतं असं बोलल्याने सरकार फार दबेल आणि तुझ्या मागण्या मान्य करतील? तुमच्यावर अन्याय झाला असेल तर आम्ही तुमच्या बाजूने आहोत, पण याचा अर्थ तुम्ही काही भाषा वापरताल तर आम्ही तुमचे समर्थक नाहीत. आम्ही कुणाचेच समर्थक नाहीत. जी अशी भाषा वापरतात आम्ही त्याच्या मुळीच समर्थक नाहीत. खरं म्हणजे या आंदोलनामध्ये आम्हाला काहीच पडण्याचं कारण नाही, पण नवनाथ वाघमारे तू जे बोललास त्यामुळं मला अत्यंत संताप झालेला आहे. याचं कारणसुद्धा तुला लक्षात द्यायला पाहिजे. म्हणून नवनाथ वाघमारे, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही जा आझाद मैदानावर एकमेकाची डोके फोडा, पण आया बहिणीला कृपा करून यामध्ये आणू नका. धन्यवाद.